पोलीस भरती 2025 महाराष्ट्र पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे सर्व जिल्ह्यांचे हॉल तिकीट या ठिकाणी आले. मुंबईचे पण हॉल तिकीट या ठिकाणी आले. मुंबईचे सुद्धा 11 फेब्रुवारी पासून ग्राउंड आहे आणि सगळ्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे 11 फेब्रुवारी पासून आहे. आता जे विद्यार्थी मित्रांनो विषय काय आहे, तर आता जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर या ठिकाणी हॉल तिकीट पाहिलं तर भरपूर विद्यार्थ्यांना अशा हॉल तिकीट आलेला आहे ज्यांचा ग्राउंड मुंबईला 11 फेब्रुवारीला मुंबईला ग्राउंड आहे आणि 12 फेब्रुवारीला गोंदियाला ग्राउंड आहे, त्याचबरोबर नागपूरला ग्राउंड आहे. असे ग्राउंड या ठिकाणी मुलांचे आले, म्हणजे एका पाठोमाग या ठिकाणी ग्राउंड आला. तर एवढं दूर जायचं कसं, एवढं दूर आपण प्रवास कसा करायचा, त्याचबरोबर याच्या मागं काय तोडगा या ठिकाणी मिळणार आहे, तारीख या ठिकाणी आपल्याला पुढं ढकलून भेटणार आहे का, तारीख दुसरी भेटणार आहे का, तर याच्यावर आपल्याला या ठिकाणी कशा प्रकारे तोडगा काढायचा याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे. आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, त्याचबरोबर ज्यांचं हॉल तिकीट आलं नाही त्यांचं कधीपर्यंत येणार आहे, आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे राहणार आहे, डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागणार आहे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी न्यायचे, कोणकोणते आपल्याला सुकानी करायचे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया सुरुवातपासून शेवटपर्यंत कशा प्रकारे राहणार आहे, संपूर्ण याच्यावर आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे. सीपी मुंबईच्या ग्राउंडवर सुद्धा आपण बोलणार आहे. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वात एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पोहोचणार नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू आहे. सर्वांच्या ठिकाणी हॉल तिकीट आल्या. आता ज्यांच्या हॉल तिकीट आल्यानी आता त्यांना सुद्धा आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो धीर धरायचं, ज्यांचे पण हॉल तिकीट आलं नसेल, ठीक आहे, कदाचित तुमच्या हॉल तिकीट कोणी नेलं, तुमचं ग्राउंड एंडिंगला असेल, शेवटी तुमचं ग्राउंड असेल, त्याच्यानं तुम्हाला हॉल तिकीट आले नाही आहे, तर तुम्हाला संयम या ठिकाणी ठेवायचा आहे. लवकरच हॉल तिकीट आपल्याला येणार आहे, मेसेज वगैरे येणार आहे. मेसेजसुद्धा या ठिकाणी ज्यांचे ग्राउंड 11 फेब्रुवारीपासून आहे, 12 फेब्रुवारीपासून आहे, त्यांना हॉल तिकीट आले आहे, मेसेजसुद्धा मोबाईलवर आलेले आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे. ज्यांचे आले नसेल तर संयम थोडाफार ठेवा, तुमच्या मोबाईलवरच मेसेज या ठिकाणी येणार आहे. सिरियल नंबरप्रमाणे या ठिकाणी मुलं घेतल्या जातात. आता एक उदाहरण देऊन, सीपी मुंबईला 2,50,000 अर्ज आले. आता जे मी सुद्धा सीपी मुंबईला फॉर्म भरला आहे, माझ्या जवळपास 1400च्या आसपास अर्ज क्रमांक आहे. तर माझ्या पहिल्या दिवशी ग्राउंड आला 11 नोव्हेंबरला, ठीक आहे. आणि त्याचबरोबर 12 नोव्हेंबरला मला गोंदिया जिल्ह्याचा सुद्धा ग्राउंड आला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 2 जिल्ह्यामध्ये मी या ठिकाणी फॉर्म भरला होता, एका मागे एक माझ्या ग्राउंड या ठिकाणी आला आहे. 11 नोव्हेंबरला माझ्याला सीपी मुंबईचा ग्राउंड आहे, त्याचबरोबर 12 नोव्हेंबरला जे विद्यार्थी मित्रांनो गोंदियाचा आहे, म्हणजे इकडलं ग्राउंड झाल्यावर डायरेक्ट इकडे निघायला लागते. अशा प्रकारे त्या ठिकाणी कंडिशन झालेली आहे, एक लक्षात ठेवा. आता भरपूर विद्यार्थ्यांची माझ्यासारखीच कंडिशन झालं आहे. 11 तारखेला मुंबईला, 12 तारखेला नागपूर झालं, कोणाचं गोंदिया झालं, कोणाचं गडचिरोली झालं, चंद्रपूर झालं किंवा नागपूर झालं, ठीक आहे, किंवा इतर जिल्हे म्हणा, असं या ठिकाणी मुलांचा आलेलं आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एका दिवसामध्ये आपण थकलो राहतो, एवढ्या दूरचा प्रवास, ठीक आहे, काही ना काही आपल्याला आरामसुद्धा पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपल्याला करायचं काय आहे, तर पहिले जे विद्यार्थी मित्रांनो 11 तारखेचं जिथं तुमचं ग्राउंड आहे, पहिले तिथलं ग्राउंड तुम्ही देऊन द्या. 11 तारखेला जर समजा मुंबईचं ग्राउंड असेल तुमचं, पहिले तिथं ग्राउंड द्या. 11 तारखेचं पहिले ग्राउंड द्या. 11 तारखेचं ग्राउंड झाल्यानंतर तिथून निघा 11 तारखेला. 11 तारखेला निघाल्यावर तुम्ही 12 तारखेपर्यंत पोहोचून जाणार आहे गोंदियापर्यंत. उदाहरण तुम्हाला गोंदियात देऊन आलो, तुमचं एका मागे एक आलं, समजा 11 तारखेला मुंबई आलं, 12 तारखेला गोंदिया आलं. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहा 11 तारखेला समजून द्या या ठिकाणी 11 तारखेला पहिले मुंबईचं देऊन द्यायचं ग्राउंड. 11 तारखेचं मुंबईचं ग्राउंड झाल्यानंतर 12 तारखेला गोंदिया जिल्ह्यामध्ये जायचं. गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्यानंतर आपली हॉल तिकीट जे मुंबईला आपण ग्राउंड दिलं ते हॉल तिकीट सोबत न्यायची आणि डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो ते मुख्यालय आहे कारंजा गोंदिया, त्या ठिकाणी ग्राउंड चालू आहे मुलांचं, ठीक आहे. तर डायरेक्ट त्या मुख्यालयामध्ये या ठिकाणी आपल्याला जायचं, तिथं भरती चालू आहे. डायरेक्ट अंदर घुसायचं आणि गेटच्या अंदर आपल्याला घेणार आहे. हॉल तिकीट वगैरे त्या ठिकाणी आपली चेक केली जाणार आहे. हॉल तिकीट चेक केल्यानंतर आपल्याला ग्राउंडच्या अंदर घेणार आहे. तर तिथं जे विद्यार्थी मित्रांनो जिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस राहते, तिथं जे टेबलर राहते, तर त्या टेबलापाशी जायचं आणि तिथं विद्यार्थी मित्रांनो विचारपूस करायची की मला तारीख या ठिकाणी वाढून द्यायची आहे, म्हणजे माझं जे ग्राउंड आहे पाठोमाग या ठिकाणी आलं, तुम्ही त्यांना तसं सांगा तर ते तुम्हाला तारीख वाढून देते. एक टेबल त्या ठिकाणी राहते, जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू राहते, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जेव्हा प्रक्रिया आपली चालू राहते, तिथं एक टेबल राहते जे की आपली तारीख वाढून देते, लक्षात ठेवा, ठीक आहे. दुसरी आपल्याला तारीख भेटते, म्हणजे जे तारीख तुम्हाला घ्यायची ते तारीख तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची जे पण एक पाठोमाग आलं असेल तर तारीख तुम्हाला वाढून भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, म्हणजे दुसरी तारीख तुम्हाला भेटणार आहे. काही टेन्शन वगैरे घेऊ नका, ठीक आहे. तुम्हाला आता समजलं असणार आहे, ठीक आहे. आता ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशी आहे मी तुम्हाला सांगून देतो. मुंबई झालं आणि सर्व जिल्ह्यांची ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशी आहे, तर पहा सकाळी 6 वाजता ते 7 वाजतापासून तुम्हाला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाणार आहे. गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी फक्त हॉल तिकीट चेक केलं जाणार आहे. हॉल तिकीट चेक केल्यानंतर मुलांना
अंदर बसून ठेवल्या जाते आणि अंदर जे विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळपर्यंत बसून ठेवल्या जाते, त्यामुळे फळ फ्रूट सोबत नाही जातं. या ठिकाणी जे सफरचंद झालं, केळं वगैरे झालं, अंगूर वगैरे झालं, फळ फ्रूट नाही ग्राउंडच्या अंदर नेऊ देते फळ फ्रूट, कारण की जास्त वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवल्या जाते. पोटात आपल्या काहीच नसते, तर आपल्या शरीरामध्ये एनर्जी पण असली पाहिजे, कारण की 1600 मीटर रनिंग, गोळाफेक, त्याचबरोबर जे या ठिकाणी आपल्याला 100 मीटर हे काही ताकदचे इव्हेंट आपल्याला मारायचे आहे. पोटामध्ये जर आपल्या काही असेल तेव्हाच आपली एनर्जी बरकरार त्या ठिकाणी असणार आहे, आणि आपल्या शरीरामध्येच काही नसलं तर एनर्जीच कशी काय असणार आहे लक्षात ठेवा. तर फळ वगैरे सोबत नाही ग्राउंडच्या अंदर, ठीक आहे. जास्त वेळपर्यंत मुलांना बसून ठेवल्या जाते ग्राउंडच्या अंदर. हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो आपल्यापासून फॉर्म वगैरे लिहून घेतला जाते. नॉर्मली फॉर्म राहते, आपलं नाव वगैरे त्या फॉर्मवर लिहावं लागते, आणि हे काही पेनसुद्धा सोबत असूया, फेविकॉलसुद्धा सोबत राहू द्या, कारण की फोटोसुद्धा आपल्याला चिपकावं लागते. फेविकॉल नसला तरी चालते, कारण की फेविकॉल तिथंच राहते. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपण फॉर्म वगैरे आपल्यापासून लिहून घेतला जाते इथं, ठीक आहे. फॉर्म वगैरे लिहून घेतल्यानंतर त्या ठिकाणी जे आपलं सर्वात अगोदर त्या ठिकाणी कॅम्प्युटरवर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस होते, त्यानंतर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो आपली उंची वगैरे तिथं मोजल्या जाते. उंची झाल्यानंतर छातीसुद्धा त्या ठिकाणी मोजल्या जाते, आणि त्यानंतर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आणखीन आपल्याला सोमवार तिथं पाठवते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या पाशी, आणि तिथं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चेस्ट नंबर दिला जाते, त्याचबरोबर आपल्या पायाला जे विद्यार्थी मित्रांनो चिप लावून दिले जाते, ठीक आहे. तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी चेस्ट नंबर दिल्यानंतर एका पोलिसाजवळ जे विद्यार्थी मित्रांनो 10 विद्यार्थी पाठवले जाते. एक पोलीस 10 विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी घेतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर एका पोलिसाजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी पाठवले जाते. एक पोलीस 10 विद्यार्थ्यांच्या इव्हेंटसाठी त्या ठिकाणी नेते. तर एका पोलिसाला पहिलं 100 मीटर किंवा गोळाफेक कोणताही इव्हेंट घेऊ शकते, जो खाली असला तो इव्हेंट घेते. 1600 घेऊ शकते, ठीक आहे. तर एक उदाहरण देऊन पहिला त्यांनी गोळाफेक घेतला, दुसरा त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटर घेतला, आणि तिसरा 1600 मीटर रनिंग घेतला, आणि आपलं इव्हेंट झाल्यानंतर लगेच घेते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट आपल्याला त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कोणकोणते डॉक्युमेंट लागते, जेव्हा आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस चालू राहते ग्राउंडच्या अंदर, तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहे, आपल्याला जे पहिली गोष्ट हॉल तिकीट लागते, आधार कार्ड लागते, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC, त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड न्या, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट झालं, डोमिशियल झाला, आणि पासपोर्ट फोटो न्या, 5 ते 6 पासपोर्ट फोटो न्या, आणि प्रत्येक याच्यात 2-2 झेरॉक्स आणि एक झेरॉक्सच त्या ठिकाणी मागते, पण 2-2 झेरॉक्स पडल्या राहू द्या, ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट त्या ठिकाणी चेक केल्या जाते, ठीक आहे. आणि त्याचबरोबर ओरिजिनल सुद्धा डॉक्युमेंट आपले पाहिजे, म्हणजे नाव वगैरे आपलं पाहिजे बरोबर आहे का, ठीक आहे, स्पेलिंग वगैरे आहे का, ठीक आहे. हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी इव्हेंटला आपल्याला त्या ठिकाणी नेते. तर पहिला 100 मीटर झालं, गोळाफेक झालं, त्याचबरोबर 1600 मीटर रनिंग, अशा प्रकारे इव्हेंट त्या ठिकाणी घेते. तर इव्हेंटला जर आपण पाहिलं तर पहिला तो गोळाफेक घेतल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो 100 मीटर पाशी नेते, एक लक्षात ठेवा, ज्या 5 मिनिटाचा रेस्ट आपल्याला भेटते. जसं सर्वांनी गोळा फेकलं त्या ठिकाणी, गोळा फेकल्यानंतर जे लगेच त्या ठिकाणी 100 मीटरवर नेते, आणि 100 मीटर आपली झाली, 100 मीटर झाल्यानंतर लगेच जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी नेल्या जाते, ठीक आहे. अशा प्रकारे म्हणजे 5-5 मिनिटाचा टाइम आपल्याला देते एक इव्हेंट नंतर, ठीक आहे. आता CP मुंबईचं जर आपण पाहिलं तर CP मुंबईला जास्त डॉक्युमेंट लागत नाही, फक्त आधार कार्ड लागते, हॉल तिकीट लागते, एवढे डॉक्युमेंट लागते. पण तरी मी तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो, डॉक्युमेंट सोबत असू दे, जेणेकरून प्रॉब्लेम आपल्याला तिथं आला नाही पाहिजे. नाहीतर तिथं गेल्यावर त्यांनी डबल त्यांचा काही नियम वगैरे आला किंवा हे डॉक्युमेंट लागते, तो काही या ठिकाणी वांदा झाला नाही पाहिजे. तर हे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत. तिथं फक्त 2 डॉक्युमेंट चेक केले जाते, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ठीक आहे. तर हे 2 डॉक्युमेंटवरती आपल्याला ठेवायचे आहे. तर अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया, चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुढची प्रक्रिया वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला देत राहणार आहे. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद.